कविता व कवितेवर आधारित प्रश्न. लक्षात ठेवा. इम्पॉर्टन्स. प्रथम कविता पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा. कवितेचा आशय व अर्थ समजून घ्या. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातील. कवितेखालील दिलेले प्रश्न नीट वाचा. कवितेचे उत्तर शोधताना सर्व पर्याय पडताळून पहा. घाई न करता योग्य उत्तराची खात्री झाल्यावरच त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कवितेच्या ओळीच्या क्रमानुसारच प्रश्न विचारले जातील असे नाही. पहा आता कविता व कवितेवर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढील कविता वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चला तर मग आता आपण आधी कविता व्यवस्थित वाचून घेऊयात. इवलीशी साधीशी मी पंती मातीची, मी असते तहानेलेली सकलांच्या प्रीतीची. घालून या तेल जरा पेटवूनी हाती धरा, जा ठेवून प्रभू चरणी मी ज्योती भक्तीची. अंधारा उजळीन मी दिनांना रिझवीन मी, उधळीत मी तेज नव्हे, उधळीन मी तेज नव्हे लय धरुणी गीताची. वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे. ऐकुनी घ्या गुज माझे, पूजक मी शांतीची. पहा आता ही कविता पंती स्वतः, पंती म्हणजे दिवा, तो दिवा स्वतःबद्दल सांगत आहे. मी एक छोटीशी पंती आहे. ती काय सांगते? इवलीशी. इवलीशी म्हणजे छोटीशी. मी पंती मातीची, मी काय आहे? मातीची बनलेली आहे. मी असते तहानेलेली सकलांच्या प्रीतीची, आणि मी सगळ्यांच्या प्रेमासाठी तहानलेली आहे. प्रीतीची म्हणजे काय? प्रेमासाठी, प्रेम, प्रेमाची. घालोनी या तेल जरा पेटवूनी हाती धरा, घालोनी या तेल जरा पेटवून या हाती धरा. आता काय करा? ती पंती काय सांगते? माझ्यामध्ये तेल घाला आणि मला पेटवून हातामध्ये धरा. माझ्यात थोडेसे तेल घालून वात पेटवली की मी प्रकाश देऊ लागते. मी भक्तीची ज्योत, मी काय आहे? भक्तीची ज्योत आहे. आणि मला प्रभूच्या चरणी म्हणजे देवाच्या चरणांमध्ये, देवांच्या सेवेत ठेवा. अंधारा उजळीन मी, मी अंधारातून प्रकाश पसरवते. मी काय करते? अंधारातून प्रकाश पसरवते. अंधारा उजळीन मी. दिनांना रिझवीन मी, दीन, गरीब, दुःखी, गरजू. दीन म्हणजे काय? दीन, दीन म्हणजे गरीब, गरीब, दुःखी आणि गरजू लोकांना रिझवील, त्यांना आधार देईन. रिझवीन म्हणजे आधार देईन. उधळीन मी तेज नव्हे, उधळीन मी तेज नव्हे, तेज, तेज, तेज म्हणजे प्रकाश, चमक. उधळीन मी तेज नव्हे लय धरुणी गीताची. गीत, गीत म्हणजे गाणे. वैर नको प्रेम हवे, वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे. असा संदेश मी देते. मला काय नकोय? वैर नकोय. वैर म्हणजे शत्रू, शत्रुत्व, द्वेष. मला काय नकोय? शत्रुत्व नको आहे. मला प्रेम हवे आहे. चैन, चैन म्हणजे आराम. मला आराम नको. मला काय हवं आहे? काम हवे आहे. ऐकुनी घ्या गुज माझे. गुज, गुज म्हणजे मनातील गुपित. ऐकुनी घ्या गुज माझे, पूजक मी शांतीची. ऐकुनी घ्या गुज माझे, पूजक मी
शांतीची, मी शांतीची पूजक आहे, मी तिची शांतीची पूजा करते. आता आपण ह्या कवितेवर आधारित प्रश्न पाहूयात. 1. पंथी कशासाठी तहानेली आहे? पर्याय क्रमांक 1, सर्वांच्या प्रेमासाठी. 2, प्रभूचरणी जाण्यासाठी. 3, तेज उधळण्यासाठी. 4, अंधार नाहीसा करण्यासाठी. पंथी कशासाठी तहानेलेली आहे? पहा इथे दिले आहे, मी पंथी मातीची, मी असते तहानेली सकलांच्या प्रीतीची. प्रीतीची म्हणजे प्रेमासाठी, सर्वांच्या प्रेमासाठी. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. पंथी कशासाठी तहानेलेली आहे? सर्वांच्या प्रेमासाठी. प्रश्न क्रमांक 2. पंथी काय सांगत आहे? पंथी काय सांगत आहे? 1. चैन हवी, काम नको. 2. वैर नको, प्रेम हवे. 3. शांती हवी, भक्ती नको. 4. शांती नको, भक्ती हवी. आता पहा इथे प्रश्न काय आहे? पंथी काय सांगत आहे? पंथी काय सांगत आहे? पहा इथे दिलेलं आहे, वैर नको, प्रेम हवे. वैर नको, प्रेम हवे. म्हणजे पर्याय क्रमांक 2, उत्तराचा पर्याय क्रमांक काय आहे? 2 हा बरोबर आहे. 3. कवितेत कोणत्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? कवितेत कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? आता तुम्हाला इथे विरुद्धार्थी शब्द आलेला नाही असं विचारलेलं आहे. प्रकाश, प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द आहे अंधार. मग अंधार हा शब्द इथे दिलेला आहे, मग हा ऑप्शन कट. श्रीमंत, श्रीमंतचा विरुद्धार्थी आहे दीन म्हणजे गरीब, तो सुद्धा आलेला आहे. चिमुकली, चिमुकली म्हणजे छोटी. आता याचा विरुद्धार्थी आहे का? नाही. चिमुकलीचा समानार्थी आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे? विरुद्धार्थी शब्द आलेला नाही. अशांती, शांती याचा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. मग विरुद्धार्थी शब्द आलेला नाही असा कोणता शब्द आहे? कवितेत कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? चिमुकली. मग प्रश्न क्रमांक 3, 3चा काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजे याचा विरुद्धार्थी म्हणजे काय? अपोजिट वर्ड. याचा आपल्याला अपोजिट वर्ड नको आहे, यांचं सगळ्यांचा अपोजिट वर्ड आहे आणि ह्या शब्दाचा नाही. मग आपल्याला नाही विचारलं आहे. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रश्न वाचताना नेहमी लक्ष द्यायचं, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, विरुद्ध शब्द, विरुद्धार्थी शब्द आलेला आहे की नाही हे व्यवस्थित पाहायचं आहे. धन्यवाद.